नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सर्वात प्रथम पाहूयात ठळक बातम्या। प्रसिद्ध चित्रकार पराग घळसासी यांच्या अ जर्नी ऑफ लाईन या पुस्तकाचे प्रकाशन प्रसिद्ध शिल्पकार सदाशिव साठे यांच्या हस्ते संपन्न। लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविल्याच्या निषेधार्थ शिवसेना भाजपने पुकारलेला बंद 100% यशस्वी, आमदार नीलम गोरे यांचा दावा। भारताच्या कमकुवत परराष्ट्र धोरणेमुळे काश्मीर प्रश्न सुटणार नसून त्याकरिता बळाचा वापर करणे आवश्यक, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉक्टर शैलेंद्र देवळानकर यांचं मत। पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना 6वे वेतन आयोग न मिळाल्यास आंदोलन करणार, संघटनेचे उपाध्यक्ष प्रणव नंदी यांचा इशारा। आयुष्यात उत्तम मुलाखतकार व्हायचे असेल तर शब्दांची जाण आवश्यक आहे, सुधीर गाडगे यांचं प्रतिपादन। दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलविल्यामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांवर शिवसेनेच्या वतीने सह्यांची मोहीम सुरू। आणि चित्रकार भास्कर सागर यांच्या प्राचीन चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन आणि दिनदर्शिकाचे प्रकाशन डॉक्टर गो ब देगलूरकर यांच्या हस्ते संपन्न। प्रसिद्ध चित्रकार पराग घळसासी लिखित प्रवास एका रेषेचा या पुस्तकाचे प्रकाशन प्रसिद्ध शिल्पकार सदाशिव साठे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्रकाशक चंदना देशपांडे, प्रसिद्ध शिल्पकार निलेश ढेरे, नेत्रा साठे व पराग घळसासी उपस्थित होते। यावेळी बोलताना साठे म्हणाले, उत्तम दर्जाची चित्रकला व त्यामागील विचारांचा अभ्यास म्हणजे पराग घळसासी लिखित अ जर्नी ऑफ लाईन प्रवास एका रेषेचा हे पुस्तक आहे। विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हे पुस्तक अत्यंतिक महत्त्वाचे आहे, मात्र त्यासाठी ते पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे गरजेचे आहे। पुढे साठे म्हणाले, दृश्य व चित्रकलेत बिंदूचे स्थान महत्त्वाचे असते, त्या बिंदूतून विश्वनिर्मिती झाली आहे। हातांनी काढलेली रेषा ही बोलकी असते, कारण ती तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत असते। त्याचप्रमाणे पुस्तकातील चित्र देखील तुमच्याशी बोलत असतात, कारण त्यामध्ये एक जिवंतपणा आलेला असतो। कुठल्याही कलाकृतीच्या निर्मितीसाठी तिचा सूक्ष्म अभ्यास करणे आवश्यक असते। घळसासी म्हणाले, सध्याच्या काळामध्ये कलेच्या प्रती एक उदासीनता निर्माण झाल्याचे दिसून येते। नेमके काय करावे या प्रश्नांमुळे युवा वर्ग भरकटलेला आहे। अॅनिमेशनकडे जाण्याचा कल वाढतो आहे, परंतु त्यासाठीचा सूक्ष्म अभ्यास कसा करावा आणि तो कशा पद्धतीने केला पाहिजे याचे विश्लेषण या पुस्तकामध्ये केलेले आहे। लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलविल्याच्या निषेधार्थ शिवसेना आणि भाजपने पुकारलेला बंद 100% यशस्वी झाल्याचा दावा आमदार नीलम गोरे यांनी केला। लाल महालातील दादोजी कोंडदेव पुतळा हटविल्याच्या निषेधार्थ शिवसेना भारतीय जनता पक्षांनी पुकारलेला बंद 100% यशस्वी झाल्याचा दावा शिवसेनेच्या उपनेते डॉक्टर नीलम गोरे आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार गिरीश बापट यांनी पत्रकार परिषदेत केला। दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्यामागे उपमुख्यमंत्री अजित पवार असून दादोजींचा पुतळा पुन्हा लाल महालात बसवेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे युतीच्या नेत्यांनी सांगितले। दादोजी कोंडदेव यांचा पुतळा लाल महालातून हटविण्यात आला या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने जिल्हा बंदची हाक दिली। या बंदबाबतची माहिती गोरे आणि बापट यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी भारतीय जनता पक्षाच्या आमदार माधुरी मिसाळ, नगरसेवक प्राध्यापक विकास मटकरी आणि शिवसेनेचे गटनेते श्याम देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते। गोरे म्हणाल्या की हा बंद स्वयंस्फूर्त होता आणि तो जनहितासाठीच करण्यात आलेला होता। राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने बहुमताच्या जोरावर दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्याचा निर्णय घेऊन झोटिंगशाहीचे दर्शन घडविले आहे। इतर विषयांवरून लक्ष विचलित करण्यासाठीच हा विषय पुढे आणण्यात आलेला आहे। दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्यामागे उपमुख्यमंत्री अजित पवार असल्याचे सांगितले जात आहे, त्यामुळे या प्रकाराची सीआयडी मार्फत चौकशी करावी। बापट म्हणाले की दादोजींच्या पुतळ्याचा प्रश्नावर समिती नेमण्याचा निर्णय झाला होता, मात्र त्यानंतर काहीच झाले नाही। केवळ जातीय तणाव निर्माण करण्यासाठी आणि काही संघटनांना खुश करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे। या प्रकाराला अजित पवार आणि सरकार जबाबदार आहे, असेही ते म्हणाले। भारताच्या कमकुवत परराष्ट्र धोरणेमुळे काश्मीर प्रश्न सुटणार नसून त्याकरिता बळाचा वापर करणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉक्टर शैलेंद्र देवळानकर यांनी व्यक्त केले।
महाराष्ट्र प्रदेश स्वातंत्र्य सैनिक महासंघाच्या वतीने डॉक्टर शैलेंद्र देवळणकर यांचे हिंदुस्थानचे तटस्थतेचे परराष्ट्र धोरण आणि काश्मीर प्रश्न या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले। यावेळी महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर कुंटे, प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर गुप्ते, प्राध्यापक व्ही.डी. माने, नारायण शिरोळकर आदी उपस्थित होते। डॉक्टर शैलेंद्र देवळणकर म्हणाले, नेहरू हे हिंदुस्थानचे परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार मानले जातात, परंतु त्यांच्याकडूनही अनेक चुका झाल्या। आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये हिंदुस्थानने कधीच ठोस भूमिका घेतली नाही, त्यामुळेच पाकिस्तानचा प्रश्न आजही सुटलेला नाही। काश्मीरची समस्या सोडविण्यासाठी इतर देशांवर अवलंबून राहण्यापेक्षा हिंदुस्थानने वेळीच ठोस कारवाई केली पाहिजे, असेही ते म्हणाले। प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर गुप्ते यांनी सूत्रसंचालन केले, तर नारायण शिरोळकर यांनी प्रास्ताविक केले। प्राध्यापक व्ही.डी. माने यांनी आभार मानले। पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना 6वा वेतन आयोग न मिळाल्यास आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेचे उपाध्यक्ष प्रणव नंदी यांनी दिला। पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना 6वा वेतन आयोग त्वरित देण्यात यावा। आयोग न मिळाल्यास राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेचे उपाध्यक्ष प्रणव नंदी यांनी दिला। कर्मचाऱ्यांना 6वा वेतन आयोग मिळावा, रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करावे, पीएमपीएमएलच्या कामगार कायद्यातील तरतुदी आणि नियम करावे, अशी मागणी संघटनेने केली आहे। या संदर्भात 28 डिसेंबर पर्यंत निर्णय न झाल्यास 29 डिसेंबर रोजी सामूहिक रजा आंदोलन करण्यात येणार आहे। त्यानंतर 18 जानेवारी पासून बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे। आयुष्यात उत्तम मुलाखतकार व्हायचे असेल तर शब्दाची जाण आवश्यक आहे, असे प्रतिपादन सुधीर गाडगीळ यांनी केले। नुमवी मुलींची प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी ते बोलत होते। गाडगीळ पुढे म्हणाले, ह्या पुढील जग हे मार्केटिंगचे आहे। तुम्हाला काय येत आहे हे नेमक्या शब्दात तुम्हाला सांगता येणे महत्वाचे आहे। यासाठी शब्दांवर प्रभुत्व मिळविणे गरजेचे आहे। पु ल देशपांडे यांना ऐकता ऐकता मला शब्दांची फेक कशी करावी हे कळले। तुम्हालाही जर उत्तम मुलाखतकार व्हायचे असेल तर अशाच लेखकांची, साहित्यिकांची भाषणे ऐकत जा। शब्द समजून घ्या, हवा तिथे आणि हवा तेव्हा निशब्दाला मान द्या। यावेळी शाळेतील आणि महाविद्यालयातील विद्यार्थिनींचा वर्षभरात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल शाळेच्या वतीने प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला, तर मधुरा नेने या शालेय विद्यार्थिनीला बहुश्रुता नुमवीय हा पुरस्कार देण्यात आला आणि प्राची जाधव, गौरी रानडे यांना स्मृती पुरस्कार देण्यात आला। शाळेच्या मुख्याध्यापिका मधुरा कुलकर्णी यांनी शाळेचा वार्षिक अहवालाचे वाचन केले। शाळेतील विद्यार्थिनींनी यावेळी महाराष्ट्राची लोकधारा हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला, तर दमदमादम आणि एकापेक्षा एक मध्ये विजेता ठरलेले या शाळेच्या वैष्णवी पाटील हिने उत्तम लावणी सादर केली। दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलविल्यामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांवर शिवसेना आणि भाजपच्या वतीने सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली आहे। लाल महालातील समूह शिल्पातून दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलविल्याप्रकरणी शिवसेना आणि भाजप यांनी स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात केली आहे। या मोहिमेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। यामध्ये शिवसेनेचे आमदार नीलम गोरे आणि श्याम देशपांडे यांच्यासोबत कार्यकर्ते सहभागी झाले। या मोहिमेस शनिवारवाडा येथील पेशवे गणेश मंदिराजवळून सुरुवात झाली। ही मोहीम 30 डिसेंबरला हनुमान टेकडी, 1 जानेवारी सिंहगड रोड, 2 जानेवारी सारसबाग आणि 3 जानेवारी चित्तरंजन वाटिका या ठिकाणी ही सह्यांची मोहीम राबविण्यात येणार असल्याचे शिवसेना आमदार नीलम गोरे यांनी सांगितले। यावेळी नीलम गोरे पुढे म्हणाल्या, पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये जिथे जिथे नागरिकांना भेटणं आम्हाला संवाद साधणं शक्य होईल, मग ती उद्यानं असतील किंवा वेगवेगळे विभाग असतील। आज सामान्य नागरिक काही ठिकाणी मी बोलताना असं ऐकलं की राजकीय डाव राजकारण्यांनी केला आहे, पण हा राजकीय डाव शिवसेना भाजप
पक्षाने केलेला नसून हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीनी सामान्यांच्या प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी केलेला आहे आणि म्हणून या घोटाळ्यांच्या विरुद्ध रणशिंग पुकारलं पाहिजे आणि दादोजी कोंडदेव यांचा पुतळा परत लाल महालात ठेवण्यासाठी न्यायदेवतेनी आणि राज्य सरकारने त्यांना भाग पाडलं पाहिजे. या मुद्द्यांसाठी म्हणून 15 जानेवारीपर्यंत ही मोहीम पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये चालणार आहे. सांगली, संभाजीनगर, परभणी, नाशिक, सोलापूर अशा विविध भागांमध्ये ही भावना सगळीकडे पोचलेली आहे आणि मला आज विशेष आश्चर्य आणि आनंद वाटतो की वेगवेगळ्या परिसरातून आलेले लोक, पुणेकर नागरिक अनेक सेक्शनमधून, म्हणजे तुम्ही बघताय की काँग्रेसच्या कार्यक्रमाला जशी ट्रकमधून माणसं आणली जातात तसं इथे काहीच दिसत नाही आहे. तुम्ही सगळेजण स्वतः चालत आलेले आहात ना, सर्वजण स्वतः, आणि आमचे पुढे शिवसैनिक असतील पण मागे सामान्य नागरिक पण आहेत आणि त्यामुळे जे लोक म्हणतात की याच्यात सामान्य नागरिकांचा सहभाग नाही आहे तर त्याचं सज्जड उत्तर आम्ही लक्षावधी सह्या जमा करून आणि हे जे बॅनर्स असे आम्ही लोक लिहून देत आहेत त्याचं एक एकत्रित असं प्रचंड मोठं एकत्रीकरण करून 15 जानेवारीच्या सुमाराला आम्ही परत पुणेकर जनतेच्या समोर या जनतेच्या प्रतिक्रिया मांडणार आहोत. परंतु इथे ज्या प्रतिक्रिया आहेत तर त्या प्रतिक्रिया जर का आपण पाहिल्या तर अगदी सर्व आपल्याला जाती धर्माचे लोक लिहिणारे दिसतात, सर्व जाती धर्माचे लोक लिहिणारे दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये बहुजन समाज आणि सर्व घटक जसे 18 पगड जाती जमातींचे लोक हिंदवी स्वराज्यासाठी शिवसेना प्रमुखांनी एकत्र केले होते त्याच पद्धतीने त्यांचा गौरवशाली वारसा सांगणारी सुपुत्र सुकन्या महाराष्ट्रात आहेत आणि केवळ अफजलची औलाद ही फूट पाडण्याचा प्रयत्न करते. हा संदेश या मोहिमेमधून स्पष्ट होईल अशी मला खात्री आहे. मी पुणे महानगरपालिकेने ज्या वॉर्डांमध्ये जे सामान्य नागरिकांचे प्रश्न आहेत आणि त्याच्यामध्ये स्वच्छता, पाणी, विविध प्रकारचे खड्डे झालेले आहेत, आरोग्य, या सगळ्या मुद्द्यांवरती ज्या वॉर्डांमधून ज्या तक्रारी या मोहिमेमध्ये आमच्याकडे येतील त्याच्याबद्दल 1 जानेवारी महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये शिवजनता दरबार आम्ही पुणे महानगरपालिकेच्या संदर्भात भरवणार आहोत आणि या लोकांच्या समस्यांना तोडगा आमचे नगरसेवक त्याच आक्रमकपणे कसे मिळवून देतील हे आम्ही निश्चितपणाने पाठपुरावा आमचा सातत्याने चालू राहणार आहे. हे मला आपल्याला सांगायला पाहिजे. 1-2 ठिकाणी मी वाचलं की भारत बंदच्या वेळेला कुठे महागाईच्या प्रश्नावर कुठे गेली होती आक्रमकता, परंतु हा प्रश्न विचारणारे जे हिटलरचे गोबेल्स आहेत ते हे विसरलेले आहेत की भारत बंदच्या वेळेला सुद्धा हेच आमचे शिवसैनिक हजारोंच्या संख्येने अटक झाले होते आणि म्हणून महागाईच्या प्रश्नावरही आम्हीच लढतोय, 2G स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या प्रश्नावरही आम्हीच लढतोय आणि रेशन दुकान, आणि आज मी वाचलं की समाज कल्याणकडून जी गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते ती अनेक वर्ष मिळालेली नाही आहे. तर या सगळ्या प्रश्नांवरती शिवसेना आणि युवा आणि भारतीय जनता पक्ष हेच आमची एकत्र लढाई चाललेली आहे. परंतु चित्त विचलित करण्यासाठी हे संपूर्ण राजकारण चाललेलं आहे आणि आज ज्यांनी आमच्यावर काही थोडीफार टीका केली त्यात बहुतेक माध्यमांनी वस्तुस्थिती समोर मांडलेली आहे, परंतु काही ठराविकच प्रवृत्ती ज्या आहेत त्या त्याच्याबद्दलच्या विचित्र स्वरूपाच्या बातम्या देत आहेत. परंतु मला असं वाटतं की जनता स्वतः ते अनुभवते, पाहते, स्वतःची प्रतिक्रिया आहे आणि मला एक शेवटी उल्लेख करायला पाहिजे की पुण्यातल्या काही महिला संघटनांनी पण शिवसेना भाजपच्या या बंदच्या वरती शरसंधान केलेलं आहे. चित्रकार भास्कर सागर यांच्या प्राचीन चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन आणि दिनदर्शिकेचे प्रकाशन डॉक्टर गो. ब. देगलूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. चित्रकार भास्कर सागर यांच्या प्राचीन मंदिराचे चित्र प्रदर्शन आणि दिनदर्शिकाचे प्रकाशन नुकतेच आर्ट टू गॅलरीमध्ये डॉक्टर गो. ब. देगलूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चित्रकार भास्कर सागर, डॉक्टर गो. ब. देगलूरकर, रोहन बिल्डर्सचे दीपक सर उपस्थित होते. यावेळी डॉक्टर देगलूरकर म्हणाले, भास्करचे हे 13वे चित्र प्रदर्शन असून चंद्र जसा कलेकलेने वाढत जातो तसे भास्करचे चित्र वाढत आहे. तसेच त्याने काढलेली चित्रे हे फार बोलकी असतात असेही ते म्हणाले.